2 दिवसांनी आपल्या पिनूभाईचा वाढदिवस येतोय आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिनूभाईला सायकल गिफ्ट देण्याचा प्लॅनिंग आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा व्लॉगर राज भोये। 2 दिवसांनी आपल्या पिनूभाईचा वाढदिवस येतो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मम्मी पप्पासला त्याला सायकल घेण्याचा प्लॅनिंग चालू होता। त्याच्यामुळे मी आणि त्याचे मम्मी पप्पास आम्ही आलोय सायकलच्या दुकानावरती सायकल घेण्यासाठी। A few moments later. तर वाढदिवसाच्या निमित्ताने सायकल तर आपण मागेच घेतलेली, पण वाढदिवस खास म्हणजे आज होता, म्हणजे 18 तारीख। त्याच्यामुळे सगळी फॅमिली एकत्र जमलेली। पिनूभाईचा वाढदिवस असल्यामुळे पिनूभाई तर आज खूपच खुश आहे। फॅमिली मेंबर तर सगळी जमलेलीच होती, पण त्याच्यात व्हिडिओग्राफर बाकी 2-2 ठेवलेले होते। आता आपल्या वाढदिवसाला सुरुवात करू। पहिला मान म्हणजे आजोबा आणि आजीचा। वाढदिवसाला फोटोग्राफर बाकी भारी ठेवलं होतं, हो काय बारीक बारीकच होतं, पण इकडून तिकडून जाम फोटो पाडत हिंडत। दुसरा मान म्हणजे पिनूची आवडतीची बडी मम्मीस आणि बडे पप्पास म्हणजेच माझी मावशीस। ही म्हणजे पिनूची सगळ्यात मोठी आईस, म्हणजेच माझी पण मोठी आईसच। आणि ही म्हणजेच माझी मावशीस, म्हणजेच पिनूची मोठी आईस, म्हणजे 4 नंबरची मोठी आईस। आणि यांना बघायला गेलं तर पिनूचा मित्र आहे त्याची मम्मी पप्पा, म्हणजेच पिनूची मम्मी आहे तिची मैत्रीण। आता खास म्हणजे पिनूची मम्मी पप्पास, म्हणजे ज्यांनी सायकल गिफ्ट केली ती, पण सायकल आता आहे जव्हारला। आणि ही म्हणजे पिनूची बोरीचे पाड्यातली आजीस, म्हणजे पिनूची मम्मीस आहे तिची आईस। पिनूस आणलं कोंबडा, आंबी, चिकू काय लागला त्या हिचेकडून सप्लाय होते। आता सगळ्यात बारीकला मान म्हणजे बहिणीसांचा। पिंकवाली त्याची सखी बहिणीस आणि ती बाजूला आहे ती त्याची मैत्रीण। आता सगळ्यांनी ओवाळून बिवाळून घेतला, सगळ्यांनी पैसा बिसा दिला। आता बाकी बर्थडे सेलिब्रेशन करायचा बाकी होता, त्याच्यामुळे बर्थडे सेलिब्रेशन करायला सुरुवात झाली। केक तर कापून झाला, पण आता सगळ्यांना माखवायचा होता। आणि आमची फॅमिली म्हणजे एकदम हाऊसी, आखी इंटरेस्टिंग। एकूण मेरांना माखवायला लागली, ती आखी माकडा जशी करून ठेवली। आता आपले वाढदिवस साजरा तर केला, पण आता बाकी जेवायची सोय करायची होती, पण जेवायची सोय जबरदस्त करून ठेवेल बिर्याणी पार्टी। आणि बिर्याणी बनवायला नीतू मावशी आणि कप मावशी होती। आणि जेवायला रांग पाहिली तर वाकडा तिकडा नाही, टिरेन जशी सरळच। चला आता व्हिडिओ फार मोठा झालाय, जरा घ्या समजून। आणि व्हिडिओ आवडला हवा ना तर लाईक फॉलो नक्कीच करून जायचं।